बांधवांनो, 2500 वर्षापूर्वी जातीवादाच्या मस्तकावर परिवर्तनाचा घाव घालून बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मनमंत्र बहुजन समाजाला देणारे व संपूर्ण विश्वाला शांतीचा महामार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून तमाम मानव जातीला समतेची आणि सदाचाराची शिकवण दिली ते संत कबीर या भारत देशामध्ये सर्वप्रथम अस्पृश्य उद्धारांचा ज्यांनी पाया रचला, स्त्री शिक्षणाचा कट्टर पुरस्कार केला ते क्रांतीबा ज्योतिबा फुले, ज्यांनी गावच नाही तर माणसाच्या मेंदूतील घाण झाडून काढली ते चालत बोलतं विद्यापीठ संत गाडगे महाराज या बाबासाहेबांच्या 4 महान अशा गुरूंना प्रथमतः वंदन करते। तसेच अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात हातात नंगी तलवार उपसून खऱ्या अर्थानं रयतेचं म्हणजे बहुजनांचं राज्य प्रस्थापित केलं तो जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या देशातल्या शोषित पीडित रंगला डावला मागासलेला दलित समाज या जातीयतेच्या दलदलीतून वर यावा म्हणून 1902 ला 50% आरक्षण देऊन सक्षम करण्याचं काम केलं ते आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, लोकशाही अण्णाभाऊ साठे, दलित उद्धारक महाप्रज्ञावंत प्रज्ञा सूर्य, स्वतंत्र भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवाच्या क्रांतिकारी विचाराला अभिवादन करते। तसेच ज्यांच्यामुळे हे महापुरुष घडले अशाच महामाता माता यशोधरा, माता जिजाई, माता भीमाई, माता सावित्री, माता रमाई या सर्व महामातेच्या चरणी सुद्धा वंदन करते। आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुरुवातीला भीमाच्या लेकराला भीमाच्या लेकराला जय भीम आहे माझा लढवय्या सैनिकाला जय भीम आहे माझा भीमाच्या लढवय्या सैनिकांना जय भीम आहे माझा, जे आहेत भीमाच्या विचाराशी मानी प्रणय अशा जय भीमवाल्यांना जय भीम आहे माझा। या तिन्ही महामानवाचं संयुक्त वंदन गीत सादर करत आहे, लक्ष असावं आणि काय चूक झाली तर आपलं लेकरू मानून बहीण मानून मला क्षमा करावं अशी अपेक्षा करते। कारण 1 एप्रिल पासून आमचे प्रोग्राम चालू आहे, प्रवास सतत चालू आहे, आवाजावर परिणाम झालाय, थोडंसं सांभाळून घ्या। बघा बुद्ध कबीर फुले घराण्याला हे नमन